हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले आणि ते अजित पवार गटात एक प्रकारे सहभागी झाले असा अर्थ काढण्यात आला। यावरून दादांसाठी अडचण काहीच नाहीये, पण भाजपवरच नामुष्की उडवली। कारण विरोधकांनी भाजपला खास करून देवेंद्र फडणवीसांना सवाल केले की आता दाऊद सोबत संबंध असल्याचा आरोप असलेले मलिक सोबत कसे काय चालतात। यानंतरच फडणवीसांचं एक जाहीर पत्र सोशल मीडियावर आलं, ज्यात त्यांनी अजित पवारांना विनंती केली की मलिकांना सोबत घेऊ नये। पण याच पत्रानंतर विरोधकांनी पुन्हा फडणवीसांना कात्रीत पकडायला सुरुवात केली की दाऊद सोबत संबंध असल्याचा आरोप असल्याने मलिक नको असं जर देशप्रेमाच्या नावाखाली तुम्ही सांगत असाल तर तेच प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर सुद्धा दाऊद सोबत संबंध असल्याचे आरोप आहेत ते तुम्हाला कसे काय चालतात। याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर नेमकं मलिकांवरनं पटेलांचं नाव का काढलं जातंय, जसं मलिकांवर आरोप आहेत तसे खरोखर पटेलांवर नेमके काय आरोप ठेवण्यात आलेले आहेत हे आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। फेब्रुवारी 2022 मध्ये NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने UAPA अंतर्गत दाखल केलेल्या FIRच्या आधारावर ईडीने सुद्धा ECIR नोंदवून घेतला, ज्यामध्ये दाऊद गँग आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास हा ईडी करत होती। FIR मध्ये उल्लेख केलेला आहे की भारत सोडल्यावर दाऊद आपली बहीण हसीना पारकरच्या माध्यमातून त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुरू ठेवत होता। याबाबतच ईडी तपास पुढे करत होती आणि ज्याच्यामध्येच ईडीला असं समजलं, नवाब मलिक कुटुंबियांच्या मालकीची सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हसीना पारकरच्या मदतीने मुंबईतल्या कुर्ल्यातील मुनिरा प्लंबरची जमीन हडपली आहे। यासाठी मलिक आणि हसीना पारकरने कागदपत्रांची छेडछाड केल्याचा सुद्धा आरोप आहे। याच प्रकरणामध्ये 23 फेब्रुवारी 2022 ला ईडीने तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांना अटक केली। मुंबईतल्या ज्या जागेवरून हा आरोप आहे ती जागा सुद्धा जप्त करण्यात आली आणि सध्या नवाब मलिक हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जामिनावर बाहेर आहेत। पण याच वेळेला ज्यावेळेला मलिकांना अटक झाली त्याच्या अगदी 4 ते 5 महिने आधी आर्यन खान प्रकरण हे महाराष्ट्रात भयंकर गाजलेलं होतं। याच प्रकरणावरून समीर वानखेडे ज्यांनी आर्यन खानला म्हणजे ते NCBचे त्यावेळेला कार्यरत अधिकारी होते आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा आर्यन खानला अटक केलेली होती त्याच्यावर त्या अटकेवर सुद्धा समीर वानखेडे यांच्यावर सुद्धा असंख्य आरोप हे नवाब मलिक यांनी केलेले होते आणि कालांतराने तर त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर सुद्धा आरोप केलेले होते। 5 महिन्यानंतर नवाब मलिकांना अटक झाली, त्याच्यानंतर मात्र भाजपला मलिकांवर आरोप करण्याची आयती संधी चालून आली आणि याच वेळेला देशद्रोही असणं किंवा दाऊद सोबत संबंध असणं, ज्या दाऊदने मुंबईवर अटॅक केला त्या दाऊद सोबत किंवा मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्या दाऊदच्या सोबत संबंध असल्याच्या आरोपावरनं नवाब मलिक यांच्यावर सुद्धा आरोपांची सरबत्ती केली। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवरच हे आरोप थांबले नाहीत तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार होतं, तर ठाकरे सरकार नवाब मलिक यांचा मंत्री म्हणून राजीनामा का घेत नाही यावरून सुद्धा शिवसेनेला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं। तर असं त्यावेळेला एक राजकारण सुद्धा रंगलेलं होतं। आता त्याच्यामुळेच याच नवाब मलिक यांना सोबत घेण्यावर भाजपची अर्थातच अडचण होते, कारण की नवाब मलिक यांना सोबत घेण्यावरून म्हणजे अजित पवार गटात जर ते आले तर त्याने अजित पवारांची काहीच अडचण होत नाहीये, पण भाजपला मात्र विरोधक टार्गेट करू लागलेले आहेत। खास करून शिवसेनेसाठी आता ही आयती संधी आहे, कारण की त्यावेळेला भाजपने सेनेला टार्गेट केलेलं होतं, आता तीच ठाकरेंची शिवसेना भाजपला टार्गेट करू लागलेली आहे। पण आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की मलिकांवरून प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा नाव का काढलं जातंय हे समजून घेऊया। दाऊद इब्राहिमचा हस्तक हा इक्बाल मिर्ची आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आर्थिक संबंध फायनान्शियल लिंक्स असल्याचा आरोप हा ईडीने केलेला होता। प्रकरण काय आहे, 2006 आणि 7च्या दरम्यान प्रफुल्ल पटेलांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईतल्या वरळीमध्ये CJ हाऊस बांधलं। या CJ हाऊसचा 14,000 स्क्वेअर फूटचा तिसरा आणि चौथा मजला त्यांनी इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा इक्बालला 2007 मध्ये दिला। ज्या जमिनीवर CJ हाऊस पटेलांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने बांधलं त्याचा व्यवहार हा संशयास्पद असल्याचं ईडीने म्हटलेलं। यामध्ये इक्बाल मिर्चीचा काळा पैसा आहे असाही आरोप होता। तसंच मिलेनियम डेव्हलपर्समध्ये प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल या शेअर होल्डर्स असल्याचं सुद्धा त्यावेळेला ईडीने सांगितलेलं। आणि अर्थात त्यावेळेला सुद्धा भाजपकडून प्रफुल्ल पटेलांना अशाच आरोपांवरनं टार्गेट करण्यात आलेलं होतं की त्यांचे दाऊद सोबत संबंध आहेत। आता इक्बाल मिर्ची हा तर काही सध्या हयात नाही, काही वर्षांपूर्वीच लंडनमध्ये त्याचा मृत्यू झाला। पण ज्या जागेवरून वाद आहे त्या CJ हाऊसमध्ये मिर्चीची पत्नी हजराचा 60% वाटा आहे। हजराने प्रत्येकी 20-20% वाटा हा आपली 2 मुलं जुनैद आणि आसिफच्या नावावर सुद्धा
केलेल्या आहेत, पण हे कोणीही सध्या भारतात राहत नाहीत. 2021 मध्ये ईडीने हीच जागा जप्त केलेली आहे. जुलै 2021 मध्ये ईडीकडून सीजे हाऊसचा 3रा आणि 4था मजला हा जप्त करण्यात आलेला होता, ज्याची किंमत त्यावेळेला 96 कोटी इतकी होती. थोडक्यात प्रफुल्ल पटेलांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने सीजे हाऊस बांधलं, ज्याचे 2 मजले हे दाऊदचा साथीदार मिरचीच्या बायकोला दिले, ज्यामध्ये त्याचा काळा पैसा असल्याचा ईडीचा आरोप आहे. आता इथे सुद्धा म्हणजे पुन्हा एकदा दाऊद सोबत संबंध असल्याचा मुद्दा इथे येतोय आणि म्हणूनच जसं नवाब मलिकांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आणि ज्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख असा होता की सत्ता येते जाते पण देश महत्त्वाचा किंवा सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, आणि म्हणूनच दाऊद सोबत संबंध असलेल्या व्यक्तीसोबत किंवा तसे आरोप असलेल्या खरं तर व्यक्तीसोबत आपण एकत्र राहू शकत नाही. अर्थात एखाद्याला पक्षात घ्यायचं की नाही हा त्या पक्षाचा संबंध असतो, पण त्याने महायुतीवर तर परिणाम होणार नाही ना, ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून नवाब मलिकांना सोबत घेऊ नये असं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितलं. पण मग तेच प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर सुद्धा अशा आशयाचे आरोप आहेत तर ते सोबत कसे काय चालतात हाच आरोप विरोधकांनी उचलून धरलेला आहे. अजूनही याच्यावर म्हणजे आता तरी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार यांनी हे जे प्रतिसवाल विचारण्यात आलेले आहेत प्रफुल्ल पटेलांवरनं त्यावर अजून उत्तर दिलेलं नाही. अर्थात ते उत्तर जसं येईल तसं ते तुम्हाला मुंबई तकच्या YouTube चॅनलवर पाहता येणार आहे. पण या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नेमके हे आरोप प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेले होते, का या 2 गोष्टी एकत्र सांगितल्या जात आहेत हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. सध्या हे घडणारे आरोप आणि त्याच्यावरून होणारं राजकारण याच्यावरची तुमची मतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.